बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है। कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है। जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो। मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो घाव, तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो घाव, तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो ताल, तुम ये सोच लो। जिस कवि की कल्पना में जिंदगी हो प्रेम गीत, उस कवि को आज तुम नकार दो। भीगती मसों में आज फूलती रगों में आज, आग की लपट का तुम बघार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड, आरंभ है प्रचंड। एकजुटीने पेटेल रान, तुफान आले या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या। एकजुटीने पेटेल रान, तुफान आले या काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आले या। भेगाण माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास। लई दिसा
वाणी शिवार झालंय पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालया जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपरतीन आली जाण जागर झालं एकजुटीन पेटल रान तुफान आलया हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया वेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली या आस घेऊन हात हाडामंदी घेतला लेकरांनी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया
अविश्वसनीय, अकल्पनीय, अवर्णनीय, अद्भुत आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी आहे नाही. कारण 2 दशकाहून जास्तीचा वेळ गेला आपल्याला परत एकत्र येण्यासाठी. तर आपण बघितलं एकंदरीत ओव्हरव्ह्यू जर घेतला आपण, लानी कंडारी, कंडारी बुद्रुक, उजनपुरी, वाला, म्हणजे जवळपास डिस्टन्स वॉकिंगचे आपले गाव आहे ना. पण तरी सुद्धा एक कुछ कुछ होता है पिक्चरमधलं एक गाणं होतं है की नाही, 2-4 कदम पे तुम थे, 2-4 कदम पे हम थे, है की नाही, 2-4 कदम ये लेकिन सो मिलो से क्या कम थे. म्हणजे अशी आपली परिस्थिती झाली. आणि सर आम्हाला म्हणजे ह्या ओकेजनला याला हा सिनेरिओ येण्यासाठी जवळपास 21 वर्षाचा आम्हाला प्रतीक्षा करणं लागली. मग तरी सुद्धा हरकत नाही, आजच्या या मोमेंटला तरी आम्ही आज खूप एन्जॉय करणार या गोष्टीला. आधी सगळ्याचे चेहरे बघून तरी असं वाटतं आहे की नाही की आपण सगळे एन्जॉय करायला आलो असं आपण गृहीत धरू. आणि खरंच हा आजचा दिवस सगळ्यांसाठी खूप जॉयफुल असणार आहे. तर आपण काही जास्त वेळ न घालता आपण कार्यक्रमाचा आरंभ करू. तर सर्वप्रथम आपण गुरुजनांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करू. तर इकडे बसा. गुरुजनांचे आणि आजचे कार्यक्रमाला लाभलेले सगळे प्रमुख पाहुण्यांचे खूप मनापासून हार्दिक स्वागत करतो. आणि काल 8 जून म्हणजे महिला दिन होता. कालचा दिवस महिला दिन म्हणजे महिलांना खूप आग्रह स्थान दिले गेलं आज. आणि अशा महिलांच्या हस्ते आपण म्हणतो यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता, अशा महिलांना आज अग्रभागी समजून आपण त्यांना मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी आपले सरांचं त्यांनी स्वागत करायचं आहे. तर मी सर्वप्रथम करुणा फटाले आणि मनीषा गावाने यांना विनंती करतो की त्यांनी गीते सरांचं स्वागत करायचं. नारळ द्या आता. सर सर इकडे बघा, इकडे बघा. ठीक आहे. हां इकडे बघा. ओके द्या नारळ द्या. हात लावा थोडा. बस इकडे बघा.
टाका टाका दोघे जण हात लावा नारळाला खाली. बस इकडे बघा ठीक आहे पण मान इकडे घ्या बस. भानुदास तात्या की ज्यांनी 3 वर्षे खूप आमची मनापासून अंतःकरणातून काळजी घेतली असे भानुदास तात्या यांचं स्वागत मंदाकिनी शिंदेकर. गीत बनायचं समारंभाच्या कार्यक्रमानंतर आता प्रमुख पाहुण्यांची वेळ आहे. यांचं गोरे पाटील यांचं स्वागत नंदू फटालेकर. या नंदू महाराज. सरचं नाव सर तुमचं विकास सोनवणे. धन्यवाद गोरे पाटील. त्यानंतर पुढचं अनिकेत खाडे सर यांचं स्वागत भरत ढाकणेकर. पुढली बारी कुबेर सरांची. त्यांचं स्वागत गणेश शिंदेकर. कुबेर सर नाही का ठीक आहे प्रतिनिधी आहेच ना तू. सोबत आणायचा परिचय होतो. बोलवायचं का मग त्यांना घे बोलवून घे त्यांना. अच्छा परिचय होईल. धन्यवाद गणभाऊ. याच्यानंतर चौधरी सर यांचं वेलकम नितीन राठोडकर. चौधरी सर चौधरी सर कोणी दिलं. त्यानंतर शिंदे सर. नाही हे समोर बसलेले मोरे सर. ढाकणे सर घ्या. याच्यानंतर मोरे सर यांचं स्वागत योगेश फटालेकर. सोनवणे सर यांचे स्वागत सोमनाथ ढाकणेकर. विष्णू धर्मराज करेल. धर्मराज बाकी प्रमुख पाहुणे बाकी कोणी नाही सुटला ना. हा तेच काय या फोटो शिंदे साहेब यांचं स्वागत भरत खाडीकर. परमेश्वर खाडे खांडे बाराला. बघा समोर बघा. ओके धन्यवाद सर. वेलकम सेरेमनी नंतर आपण पुढे जाऊया आता.
या पाचच घ्या फोटो. दोघांचे स्वागत. प्रवीण भाऊ करेल. चालू आणखी कोणाला जरा असा हात काढा. सातून ते राहिलं ते राम. हे रा एवढं घ्या घ्या घ्या. काकाची सोनू नाही. बघा समोर. या हरी फास्ट लवकर ये जरा. नाव सांगत असेल तर माफी मागतो. सर आजचा दिवस आमच्या सगळ्या विद्यार्थीजनांसाठी रिझर्व दिवस आहे आज. त्याच्यामुळं कोणी असं काही म्हणजे घाई करू नये कोणी. आम्ही काही करत प्रीतम साहेबाचे वाक्य आहे, अपना है दिन ये आज का दुनिया से जाके बोल दो, ऐसा जागो रे साथियों दुनिया की आंखें खोल दो. सर सांगताना मला निश्चित आनंद होतो या ठिकाणी की आमची 2000 बॅच 2004 ची ही बॅच आणि 2004च्या बॅच मध्ये भलेही कोणी सर्वंट नसेल यामध्ये, असतीलही पण त्यांचं प्रमाण नगण्य आहे, पण तरी सुद्धा सगळेजण वेल सेटल आहे. सगळ्यांच्या जीवनामध्ये आपला सॅक्रिफाय दिसतं आहे की नाही. आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावर आज मावेना म्हणजे ओसंडून वाहतोय आहे की नाही. यांचं एक हॅपीनेस आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावर. आणि निश्चितच सर याचं काही गमक वेगळं आहे, कारण जी तुम्ही आम्हाला शिक्षणातून जी आमूलाग्र एक चाकोरीबद्ध जीवन जगण्याची दिशा दिली, एक वेगळं डायरेक्शन तुम्ही आम्हाला दिलं आहे की नाही. आणि अशा जीवन जगण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रवृत्त केलं की त्यातून निश्चित आम्ही आज गौरव फील करतो आहे की नाही. आनंदाची आम्हाला अनुभूती येते की आज बहुतेक 99% तरी असे आमचे सगळे विद्यार्थीजण असे आहेत की ते सगळे बेगर व्यसनी आहे. ही गोष्ट तर निश्चित आनंदाची आहे. आणि सर आम्ही अशा काळामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये होतो की तो काळ म्हणजे फिजिकली पनिशमेंट सुद्धा आम्हाला त्या काळी घ्यायला लागायची. आणि ते काळी जर किती सर असं नाव होतं एक आहे की नाही, त्यांच्या नावाची खूप भीती होती, दहशत होती. आमचे गीते सर असे होते की आमच्या अगोदरच्या सिनियरच्या बॅच होत्या की ते सांगायचे हो गीते सर उलटे छड्या आणते. म्हणजे आमच्या मनामध्ये इतकं टेररिस्ट होतं सरांबद्दल, म्हणजे आदर तर प्रचंड, पण पनिशमेंटच्या संदर्भात खूप भीती. आणि खरंच ही भीती आज निश्चित आमच्या जीवनाला एक वेगळी दिशा देण्यासाठी कारणीभूत ठरली. निश्चित सर तुमचेही धन्यवाद. आणि त्याच्यानंतरचे जे सर होते आमचे मितभाषी स्वभावाचे आहे की नाही, मुरकुट सर, की त्यांचे ॲटिट्यूड त्यांच्या फक्त बघण्यातून सुद्धा आमच्या जीवनाला व्हिजन मिळायचं असे आमचे शिक्षक होते आहे की नाही. आणि एक खरात सर यांचे तर एक असा रंजक स्वभावाचे सर होते आमचे आहे की नाही. ते कधी त्यांचे 40-45 मिनिट कधी जायचे आमच्या लक्षात नाही यायचं. म्हणजे इतके एंटरटेनमेंट ते करायचे वर्गामध्ये की खूप छान. ज्यावेळेस त्या स्मृती आमच्या पटलावर येतात त्यावेळेस ते डस्टर कधीच नसायचं त्यांच्याकडे आहे की नाही. तसंच आमच्या जीवनातले अवगुण त्यांनी कधीच पुसून टाकले हे आमच्याही लक्षात आलं नाही. म्हणजे अशी त्या सरांसाठी आपण सगळेजण टाळ्या आहोत. कम्प्युटर सायन्सचा काळ आहे की नाही, एज ऑफ सायन्स आपण म्हणतो, विज्ञानाचा काळ आहे. अशा विज्ञानाच्या काळामध्ये सुद्धा आज आम्ही सगळ्या संवेदना जपून आहे. भलेही आमचं कम्युनिकेशन गॅप असेल सगळ्यांचं, बऱ्याच दिवसांना आमचं संभाषण नव्हतं, परंतु आज आम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने तरी आज आम्ही सगळेजण आज या सगळेजण आमच्या संवेदना आमच्या भावना
हे एकत्र आल्या आणि हे सगळेजण आम्ही बांधले गेलो. आणि सर तुमचं निश्चित आमच्या जीवनामध्ये वरद हस्त हा आमच्या जीवनामध्ये नेहमीच राहिलेला आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही कुठलंही यशस्वी काम आम्ही केले त्यावेळेस त्यामध्ये की सरांचं विचारातून आमच्यामध्ये नैतिक मूल्य रुजवून आम्ही एक सुजाण नागरिक आमच्या सरांनी आम्हाला बनवलं. आणि हीच खऱ्या अर्थाने आमच्या जीवनाची श्रीमंती. भलेही आज आमच्याकडं मनी पॉवर कमी असेल, पैशाचे मापदंड आमच्या जीवनामध्ये कमी असेल आहे की नाही, पण तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये जे काही आम्ही ज्या मोमेंटला आज आहे त्याच्यामध्ये खूप आम्ही सॅक्रिफाय खूप समाधानकारक आम्ही सगळेजण जीवन जगतो. असे जीवन जगत असताना आमचे सगळे वर्गमित्र अनेक क्षेत्रामध्ये आज काम करत आहेत. कोणी पॉलिटिक्स, लेकिन दोनों में कितना अंतर है. आत्मविश्वास कहता है मैं अच्छा हूँ, लेकिन अहंकार कहता है सिर्फ मैं ही अच्छा हूँ. आत्मविश्वास कहता है मैं हार नहीं सकता, अहंकार कहता है मुझे कोई हरा नहीं सकता. आत्मविश्वास कहता है मैं हर मुकाबले के लिए तैयार हूँ, अहंकार कहता है मेरा कोई मुकाबला ही नहीं. कहते तो दोनों ही एक ही है, दिखाते भी दोनों एक सरीके. फर्क सिर्फ इतना है कि आत्मविश्वास की गूंज सफलता तक जाती है और अहंकार की गूंज विनाश तक. आणि आमच्या जीवनामध्ये इगोला बिलकुल स्थान नाही आहे. कारण हा जो कार्यक्रम ज्यावेळेस आम्ही आयोजन केला त्यावेळेस फक्त एक आणि दोघ जणांना कल्पना होती, परंतु हा कार्यक्रम इतक्या यशस्वीपणे सगळ्यांनी इतका समन्वयाने इतक्या सामंजस्याने सगळ्याला कम्युनिकेट करून हा कार्यक्रम सुंदर पद्धतीने घेतला. इथे कोणाचाही इगो हार्ट झाला नाही, कोणाचाही अहंकार कुठे आडा आला नाही. आणि म्हणूनच की आम्ही जसं बाल्यावस्थेत होतो विद्यार्थी जीवनामध्ये तीच अवस्था आमच्या जीवनामध्ये आहे. कारण आमच्या जीवनाला अनेक रेप्युटेशन आज चिटकलेले आहे की नाही. खूप म्हणजे समाजामध्ये वेगळं स्थान आज आम्ही कमवू शकलो किंवा निर्माण करू शकलो. तरी सुद्धा आज आम्ही सगळेजण जमिनीवर आहे. ही खूप विशेष गोष्ट आहे. आणि इतिहास तेच लोक लिहितात की ज्यांची पाय हे जमिनीवर असतात. त्यांना वंदन करून आणि आपले सर्वांचे लाडके आणि ज्यांच्यामुळे आज आपण आपल्या जीवनामध्ये जी काय उंची आज गाठू शकलो अशा आपले सर्वांचे गुरुजन वर्ग सर्वांना वंदन करतो. आणि कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले आपले पाहुणे मंडळी, भाऊजी मंडळी यांनाही नमस्कार करून कार्यक्रमाचं प्रास्ताविक जे काय आहे ते मी सादर करतो. 2003-04ला सर 4 मार्चला परीक्षा झाल्यानंतर सर्वजण आपापल्या पुढील शिक्षणासाठी काही जणांचे लग्न झाले. मी तर 2003लाच गेलो होतो, मी तर नव्हतोच इथं. पण म्हणजे मला 22 वर्ष आणि यांना 21 वर्ष झालेत. त्यानंतर बऱ्याच जणांनी एकमेकांना बघितलंही नाही किंवा त्यांची भेटही नाही. माझा बऱ्यापैकी बऱ्याच जणांसोबत कॉन्टॅक्ट, त्यांच्यासोबत थोडंसं कम्युनिकेशन गॅप झाला होता. आणि मग सर्वांकडे स्मार्टफोन असल्यामुळं व्हॉट्सअप सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असतंच. तर म्हटलं आपण एक इनिशिएटिव्ह घेऊन व्हॉट्सअप एक ग्रुप तयार करावा. तर 2019ला ती संकल्पना मांडली आणि ती यशस्वी झाली. सर्व मुलांचा जवळपास आम्ही एक 50-1 जणांचा ग्रुप व्हॉट्सअप तयार केला. मग तयार झाल्यानंतर कोविड आला. कोविडमध्ये असं आलं की कार्यक्रम घेता नाही आला, पण प्लॅनिंग बऱ्याच दिवसाची चर्चा 2-4 जणांमध्ये चालायची. असं करता 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 रिसेंटली जानेवारी की डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या नंतरचे कुठल्या तरी बॅचने एक कार्यक्रम घेतला आणि त्यांचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियामध्ये चांगलेच चालले. आपले ग्रुपमध्ये कोणीतरी टाकला आणि मग त्यातनं थोडंसं जोर धरला की आपणही करावा. आणि गावागावाचे आमचे प्रतिनिधी सगळ्यांनी या कार्यक्रमाला अतिशय म्हणजे अमूल्य वेळ देऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. मुळात म्हणजे एकत्र येणं किंवा दररोज तर गावात असतो आपण भेटतो, पण सर्वजण एकत्र येण्यामागचं मुख्य कारण किंवा मुख्य संकल्पना हीच होती की आयुष्यात तर प्रत्येकाचं चालूच आहे. संसार असेल, नोकरी असेल, उद्योगधंदा असेल, तो तर चालूच आहे. पण या व्यतिरिक्तही आयुष्यामध्ये काही गोष्ट असते. जसं शिवाजी म्हटलं की सुख यशस्वी म्हणजेच काय नोकरी लागली किंवा एखादा बिझनेसमध्ये करोडपती झाला किंवा असं काही असेल तर यशस्वी त्याला नाही म्हणता येत. यशस्वी म्हणजे जो आयुष्यामध्ये प्रॉपर नीतिमत्तेने राहतो, नीतिमत्तेने वागतो, आचरणात नीतिमत्ता आहे. आर्थिक सुबत्ता असली नसली हा विषय वेगळा, पण ज्याचं आचरण चांगलं, ज्याच्या घरामध्ये सुख संपत्ती नसेल पण सुख नांदतंय त्याला खरं सुख म्हणतात.
म्हणजे आता मी असे बरेचसे लोक पाहिले, नशिबानं माझं क्षेत्रच आर्थिक असल्यामुळं बऱ्याचशा मोठ्या लोकांचाही संपर्क आला, तर त्यांच्याकडं फॅमिलीला द्यायला सुद्धा टाईम नसतो. मित्र तर फार दूरची गोष्ट आहे, आणि पैसा भरपूर आहे पण वेळ नाही, आणि सुख नावाची जी गोष्ट आहे ती अजिबातच नाही आहे. कदाचित आपल्याकडे तेवढे पैसे नसल्यामुळे आपल्याला त्याचं जाणवतच ना, आपली पैशाकडे झेप आहे, पण त्यांच्याकडे आहेत ते सुखी नाही आहेत. तर त्यामुळं सर्वांनी एकत्र येणं, आपलं सुख दुःख शेअर करण्याचं सर आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करून जुन्या आठवणींना उजाळा देतील अशी अपेक्षा करतो. की 21 वर्षापूर्वी जो फ्लोमध्ये सरांनी आपल्याला घेऊन जायचे है ना, जे इन्स्पायरेटिव्ह, जे एनर्जेटिक ज्या गोष्टी आपल्याला मिळायच्या सरांकडून, तर त्या परत आज आपण अनुभव. त्याच्यामुळे मी सरांना सर्वप्रथम विनंती करतो की गीते सर, मी यांना रिक्वेस्ट करेल की सर तुम्ही आम्हाला थोडं ऊर्जेने लाभान्वित करावं. जे बोलणार ते जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचा गेट टुगेदर हा आपण कार्यक्रम उत्कृष्ट पद्धतीने आपला पार पडत आहे. आणि गेट टुगेदर म्हणजे स्नेहसंमेलन. गेट टुगेदर हा आपल्याला असा थोडा अलग, एक तरुणपण आणि त्यानंतर एक म्हातारपण, त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट घेतले त्याचबरोबर त्या कष्टाचा चीज ठेवून आपण आईवडिलाशी समर्पित राहतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपलं तरुणपण चालू होतं किंवा आपण शाळेमध्ये पदार्पण करतो त्यावेळेस आपल्याला आणखी एक 3 प्रकारच्या गुरुचं जीवन आपलं साध्य होतं. त्यामध्ये आपल्याला दुसऱ्या शालेय जीवनामध्ये आपल्याला जे गुरुचं स्थान मिळतं त्यामध्ये आपले सर्व शिक्षकवृंद आणि त्यांनी आपल्यासाठी केलेली गरज असते, ज्योत पेटवण्यासाठी समयित वातीची गरज असते, आणि आपलं जीवन घडवण्यासाठी अभूतपूर्व अशी जी भूमिका निभावणारे ते आपले शिक्षक वर्गाची साथ हवी असते, शिक्षक वर्गांची साथ हवी असते. त्याची वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशासारखा, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्या. संजयनी छान समालोचन केलं होतं युद्धाचं. तसंच आपल्या आयुष्यामध्ये 21 वर्षे किंवा विद्यार्थी जीवनामध्ये आपण काय केलं याचं समालोचन करण्यासाठी आपण मनोगताच्या रूपाने आपण आता व्यक्त होणार आहे. व्यासपीठावर येऊन आजचे व्यासपीठावर उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, वेळात वेळ काढून आलेले सर्व भाऊजी आणि माझ्या बंधूंनी, असे गुरुवर्य आपल्याला मिळाले. आपण नशीबवान आहात, कारण आज तितक्या क्वालिटीचे मास्तर लोक आपल्याला भेटत नाही. वस्तुस्थिती आहे. काही अनुभव सगळ्यांनी तर सांगितले, परंतु प्रत्येक सरांची शिकवण्याची जी पद्धत होती ती खरंच वर्णनीय आहे. सर म्हणजे ऑफिशियल वर्कमध्ये पण सांगायच्या आधी ते करायचं, ते शरीराला लागले वळण इंद्रिया सकळ. तर तो स्वभाव बांधला, आणि हा गीते सरांमुळं, गुरुजन वर्गामुळं हा बांधला. मुरकुट सरांची जी पद्धत होती, तर ही वस्तुस्थिती होती. जसं सद्गुरू सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आम्हाला एक प्रकारे वळण पाडून दिलं. त्याच पट्ट्याप्रमाणे, त्याच वळणाप्रमाणे आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत चालणार आहे. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शाळेवर त्यानंतर मी BA झालो. त्यानंतर वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय जालना ह्या ठिकाणी मी B.Ed झालो सर. आणि मच्छोदरी शिक्षण संस्था ह्या ठिकाणी मी MA झालो. आणि आता जालना इथं विभागीय लेखा शाखेत विभागीय कार्यालय NRB कंपनी समोर मी त्या ठिकाणी वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. शांतराम डिशीत साई पूजा म्हणून कंपनी तिथं मॅनेजर.
आणि त्याच्यानंतर शेती हा व्यवसाय करायला सुरुवात केली. कारण मी घरामध्ये सगळ्यात मोठा असल्यामुळं ही जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी शेती हा करण्याचं ठरवलं. काय सांगायचं? शेती करतो, आयुष्य फार कमी आहे, ते आनंदानं जगायचं असतं. असं आपलं असं शेतीच करतो. एक मुलगा एक मुलगी आहे. मुलगी 9वी मध्ये आहे, मुलगा 7वी मध्ये आहे. कसा असा आहे आपला श्रीराम खाडे. मी 10वी झाल्याच्या नंतर 11वी आणि 12वी बदनापूर पात्रेकर कॉलेजला केली आणि काही अडचणीस तो शाळा सोडावं लागली. त्याच्यानंतर मी शेतीकडे वळालो. माझ्याकडे अंगूरचा बगीचा होता, पण काय कोरोनाच्या काळामध्ये तो पण काढावा लागला. आता सध्या मी विद्यमान सरपंच कंडारी खुर्द इथला आहे. मला एक मुलगी आणि एक मुलगा. आणि गीते सरांनी सांगितलं होतं शाळेमध्ये की बाबा तो अभ्यासामध्ये चांगला आहे, पण नंतर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती की जेवढे तुम्ही विद्यार्थी आहे तर त्याला या गावातली म्हणजे परिचयाची सुद्धा मुलगी मी करू देणार नाही. सर तुम्हाला एक सांगतो, मी तुमचेच विद्यार्थ्यांनी घेऊन गेलो. तुकाराम नंतर 10वी ज्ञानगंगा विद्या मंदिर बदनापूर, 12वी माझी JS कॉलेज जालना, ग्रॅज्युएशन फार्मसीमध्ये अकोल्यावरून झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन MBA सिंहगड युनिव्हर्सिटी पुण्यावरून झालं. सध्या मी कॅनरा बँकेत सिनियर मॅनेजर आहे आणि ठाण्याला असतो. मला 2 मुली आहेत, एक फर्स्ट म्हणजे पहिलीमध्ये आणि दुसरी 2 वर्षाची आहे. थँक्यू. त्र्यंबक शिंगारे. मी 10वी नंतर आपल्या बदनापूरला ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट फिटर हा डिप्लोमा करून शेंद्रा MIDC मध्ये आज मी मेटलिस्ट फोर्जिंग कंपनीमध्ये कार्यरत आहे. माझा नमस्कार, मी अंकुश त्र्यंबक शिंगारे. माझं शिक्षण तर 10वी झालेलं. मी ITI केला, नंतर डिप्लोमा केला शरदचंद्रजी पॉवर पॉईंट कॉलेज. मी सध्या जॉब रॅडिपियन डिस्टिलरी महाराष्ट्र लिमिटेड इथं सुपरवायझर म्हणून काम करतो. आदरणीय गुरुवर्य आणि आदरणीय भाऊजी मंडळी आणि इथं उपस्थित असलेले सगळे माझे वर्गमित्र यांना माझा नमस्कार. आणि सर्वांचे मी इथं आल्याबद्दल शब्द सुमनाने स्वागत करतो. आणि 10वी जे आपलं शाळे जीवन संपल्यानंतर मी फर्स्ट टाईम स्टेजवर आलो, त्याच्यानंतर आजच बोलतोय. सरांनी मला ती परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि माझं नाव बबन रामभाऊ शिंगारे. शालेय जीवन माझं 5वीपासून ते 10वीपर्यंत इथे झाले. 11वी माझी बदनापूरला झाली, 12वी मच्छुदरी कॉलेज जालना. 12वीच्या नंतर मी प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतोय. सध्या कंपनीचा सुरक्षा विभाग माझ्या अंडरमध्ये आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एक सुरक्षा विभाग असतो, त्याचा सुरक्षा अधिकारी म्हणून मी सध्या कार्यरत आहे. रामचंद्र शिंगारे. माझी 1ली ते 10वी इथे 12वी माझी मच्छुदरी कॉलेजला, त्यानंतर मी शेती करतो. टाकले 9वी झाल्यानंतर शेती करतो. माझं नाव नितेश बाबुराव राठोड. काळूजी नागरे, कंडारी खुर्द. सर माझी विनंती अशी, सर तुम्ही खूप प्रयत्न केले सर आमच्यासाठी, पण आमच्याकडून काही नाही झालं. सर आम्ही काहीतरी धंदे काही शेती करू आलो सर. तुमच्या आशीर्वाद बरं झाली सर. ठीक आहे सर, माझे 2 शब्द संपतो. गणेश भाऊसाहेब शिंदे, मुक्काम उजमपुरी. मी शेती करतोय. माझा परिवार एक मुलगा एक मुलगी. मुलगा 8वीला, मुलगी 5वीला. बाबासाहेब शिंदे. मी दूध व्यवसाय करतो, डेअरी चालवतो. 7वीला आहे, मुलगा 5वीला आहे. मुलगा सोबत आलेला आहे. मुलाला सांगितलं, म्हणलं शाळा बघून घे, इथंच ऍडमिशन घे. त्यांचे गंगा नाना, त्यांना मी आमंत्रित करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम मी गुरुजन वर्गांचं सहर्ष स्वागत करतो आणि आलेले पाहुणे यांचंही स्वागत करतो आणि मित्र आणि मैत्रीण. तर मी आपल्या 10वीच्या वर्गात सगळ्यात ढ असणारा विद्यार्थी. म्हणजे मला वाचता येत नव्हतं आणि लिहिता येत नव्हतं. मी 10वीला पास म्हणजे कॉप्या करून पास झालो. जसं मी शिवभाऊ माझे भाऊचे, त्याने मला कॉप्या दाखवल्या आणि मी पुढे पास झालो. तर पण एक आपण म्हणतो ना, मागच्या जन्माची काहीतरी पुण्य आहे ती या जन्मात आपण ती साध्य केली. जसं की आई वडील असतील, गुरुजन वर्ग असतील, मित्रपरिवार आहे. तर मग आपल्याला काहीतरी करायचं आहे. आपण कसं मनुष्य हा एकदाच जन्मणार नाही, परत येणार नाही. तर मग ही खुमारी किंवा ही आपल्याला जे जीवन जगताना आपल्याला बरंच संकट आलेलं आहे, पण आपण माणूस आहे
हे आपल्याला कोणी सांगत नाही. पण पशुपक्षी जीवन जगतात आणि त्यांचा संसार ते बी थाटाने जगत असतात. पण आपण माणूस हे आपण काही ते वेगळं करू शकतो. ही कुमारी आम्हाला आईवडिलांपासून किंवा मग गुरुजन वर्गांपासून भेटली. मग मी आज माझं नाव गंगाधर भानुदास सोरमारे. मी आता सध्याला पुण्याला असतो. आशिया खंडातली जी MIDC भोसरीमध्ये ते माझं छोटंसं वर्कशॉप आहे आणि त्या व्यवसायामध्ये मी आता 20 जणाला मी माझ्याकडं एम्प्लॉय म्हणून काम करतो. त्याच पुढं मग आता मी माझे मुलं एक 5वीला मुलगा आहे आणि मुलगी 7वीला आहे. मी शिकलो मराठी शाळेत, पण माझी मुलं आज CBSE पॅटर्नमध्ये इंग्लिश मिडियममध्ये शिकतात आणि पहिल्या 5 मध्ये ते टॉपर आहे. आता म्हणजे अभिमान कसा वाटतो की बाबा आपण खरंच ते आपले म्हणजे आपली जी मेहनत झालेली आहे म्हणजे ती मेहनत आहे त्याचं काही ते फळ भेटते. आणि ते अशा ठिकाणी की जिथे आपण आपला ज्ञानाचं जे उगम आहे, जसं ज्ञानेश्वर महाराज जिथे आहे आळंदी, तिथे ते शिक्षण घेतात ते. मग ते अभिमान वाटतं की बाबा माझी मुलं तिथे शिक्षण घेतात ते. असंच आपलं प्रत्येकाला वाटतं की बाबा आपण काहीतरी करून दाखवायचं आहे. ती कुमारी माझ्यामध्ये आली आणि मी ते साध्य करून दाखवलं. धन्यवाद. त्यांनी जे वर्णन केलं त्यांनीचा जीवन प्रवास आहे. त्याच्यानंतर पुढचं आता आमच्या भगिनी आहे सविता. लग्ना अगोदरचं नाव सविता कडुबा कराड, लग्नानंतरचं नाव सविता अनिकेत खाडे. मला बाळापूरमध्ये दिलेलं आहे. माझे मिस्टर शेतीच करतात आणि मी गृहिणी. मला 2 मुलं आहे. मोठा मुलगा माझा 10वीला आहे, त्याची परीक्षा चालू आहे. लहान मुलगा 5वीला आहे. आणि मुलं नाही म्हणत का म्हणजे आम्ही सदापासून म्हणजे शिकवणूक मिळवली की आम्ही निर्व्यसनी आहे. तसंच मी एक निर्व्यसनी घरामध्ये माझे मिस्टर आणि ते 4 भाऊ आहे आणि कोणाला सुद्धा पुढीचं व्यसन नाही, काही नाही, चहा सुद्धा पित नाही माझे मिस्टर. याचा मला अभिमान आहे. चहा शिष्टाचाराचा भाग आहे. आता या वयात सर्वप्रथम देवासारखे जे गुरु लाभले त्यांना माझा साष्टांग दंडवत आणि माझ्या मित्रमैत्रिणींना व माझ्या भाऊजींना माझा नमस्कार. चुकलं तर सांभाळून घ्या बरं का. आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत याचा आपल्या मनामध्ये किती आनंद आहे हे आता मला काही सांगायची गरज नाहीये, कारण तो आनंद तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरून मला दिसून आलेला आहे. आज एवढ्या वर्षानंतर आपण सगळेजण एकत्र आलो. याचा आनंद साजरा करण्यासाठी, आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला उपयोगी पडेल असं ज्ञान आपण ज्या गुरुजनांकडून घेतलं त्या गुरुजनांचे आपण ऋण व्यक्त करण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. आणि तिकडचं वंदना दिगंबर गोरे. मला 2 मुलं आहे, मोठा 12वीला आणि छोटा 7वीला. करुणा काकाजी फटाले, तिकडचे नाव करुणा किशोर चौधरी. जारखेडमध्ये दिलेले. माझे मिस्टर शेती करतात. 2 मुलं आहे, 12वीला मोठा, लहाना 9वीला. आबाजी शिंगारे तिकडचे. गीता बाळू शिंदे. मी वायगावपात दिलेलं आहे. मला एक मुलगा आणि मुलगा 8वीला आहे, मुलगी BMS ला नंबर लागलेला आहे. माझं लग्नाआधीचं नाव सगळ्यांना परिचितच आहे असं मला वाटतं. लग्नानंतरचं मनीषा कैलास कुबेर. माझे आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे भाऊजी वर्ग आणि तसेच माझ्या 1ली ते 10वी पर्यंतच्या मित्र बालमैत्रिणी यांचे पण मी आभार म्हणजे आनंद व्यक्त करते की सगळे मला आज भेटले. आणि मला एक मुलगी आहे, 7वीला आहे ती. माझं 11वी 12वी हे संभाजीनं बदनापूरला झालेलं. 11वी 12वी पत्रिकर कॉलेजला. त्याच्यानंतर मी D.Ed.ला ॲडमिशन घेतलेलं प्रेमचंद मुगदिया कॉलेजला संभाजीनगर. आणि ग्रॅज्युएशन हे माझं छत्रपती कॉलेजला झालेलं आहे. बस एवढंच बोलून मी जास्त काही वेळ घेत नाही कारण सगळ्यांना ढाकणे. आणि तिकडले नाव अनिता विजय सांगळे. माझी मुलगी डिप्लोमा करते आणि मुलगा 6वीला आहे. परभणीची दिलेला आहे.
मी बाबूराव शिंदे, इकडचं नाव मंदा भरत मोरे. मला 2 मुलं आहे, एक 11वीला आणि लहान 8वीला. नाव वंदना पंढरीनाथ घुगे आणि लग्नानंतरचं नाव सो वंदना गणेश ढाकणे. माझं पहिली ते 7वी पर्यंतचं शिक्षण जनपुरीला झालं, जिल्हा परिषद शाळेमध्ये. नंतर 8वी ते 10वी संत तुकाराम विद्यालय कंडारी. मला 2 मुलं आहे. एक मुलगा एक मुलगी आहे. माझी मुलगी आहे फर्स्ट इयरला, नीटची तयारी करते आणि मुलगा 9वीला आहे. सगळ्यात पहिले खरंच सर आणि आपले गीते सर यांना साष्टांग दंडवत आणि इथं उपस्थित असलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींना साष्टांग नमस्कार. आज आपल्याला इथे हे गेट टुगेदर करण्याचा जो अनुभव आणि जो आपली खुशी जी जाहीर झाली ती या मुलांमुळेच झाली. काही मुलांना मी ओळखत नाही, पण खूप खूप मनापासून आभार की त्यांनी आम्हाला इथं येऊन सरांशी मी 20 वर्षाच्या नंतर सरांना तर मी ओळखत पण नाहीये आणि त्यांना भेटले. मी तर मनीषाला विचारलं आणि त्याला विचारलं सरांचं नाव काय आहे, तर मला त्यांनी सांगितलं की तुला सरांचं नाव पण अजून परिचित नाही. खरंच नव्हतं, कारण की एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदा मी सरांना बघितलं, कारण चेहरा लक्षात नव्हता. माझं नाव तिकडचं आहे वंदना भीमराव खरात आणि इकडचं नाव आहे वंदना विकास सोनवणे. माझे मिस्टर वकील आहेत. मला 2 मुलं आहे. एक मुलगा माझा 10वीला आहे, आता त्याचे पेपर चालू आहे आणि दुसरा एक 9वीला आहे. मला एक सरांची कविता आठवली की ते सरांची जे आता पहिलं बोलले आहे, तर कोणीतरी बोललेलं आहे, त्याचं नाव आता मला आठवत नाही. ओळखलं का सर मला पावसातून आला कोणी, ओळखलं का सर मला पावसातून आला कोणी. कपडे माझं प्राथमिक शिक्षण 7वी पर्यंत कंडारी खुर्दमध्ये झालं. त्यानंतर 8वी 9वी 10वी आपल्या संत तुकाराममध्ये झालं आणि 11वी 12वी पाथरीकर कॉलेजला बदनापूरला झालं. त्यानंतर 12वी झाल्याच्या नंतर मी एक छोटीशी एक पोल्ट्री फार्म म्हणून कंपनी, ती कंपनी जॉईन केली आणि एक 10-15 वर्ष त्याचे एक अनुभव म्हणून घेतला आणि स्वतःचं एक छोटंसं पोल्ट्री फार्म चालू केलंय मी. माझा बिझनेस असा आहे, अंजली रामदास भानुशे आणि आताच अंजली मनोज सिंगारे. मला इथेच दिलेले. मी संभाजीनगरला राहते. मला 2 मुलं, एक मुलगा एक मुलगी. माझी मुलगी फर्स्ट इयरला आणि ती नीटची तयारी करते. मुलगा 9वीला आहे. धर्मराज तेजराव खाडे, कंडारी खुर्द. माझं 1ली ते 7वी कंडारी खुर्द प्राथमिक शाळेत ते झालं. नंतर 2004 पर्यंत श्री संत तुकाराम विद्यालय कंडारी बुद्रुक येथे झालं. त्याच्यानंतर मी 11वी ते 12वी पाथरीकर कॉलेजला झालं. त्याच्यानंतर माझ्या काही अडीअडचणीमुळे मी माझा एक स्वतःचा व्यवसाय निवडला. आता सध्या तो व्यवसाय मुकुंदवाडी जे भगवान ऑटो गॅरेज छत्रपती संभाजीनगर येथे करतो. माझं शिक्षण 10वी इथंच झालं. मला एक मुलगा आणि एक मुलगी. मुलगी 9वीला आहे आणि मुलगा 5वीला आहे. तर माझ्या जीवनातला जो संघर्ष आहे पटाले. मला एक मुलगा आहे आणि मी सध्या शेती आणि दुकान करतो. दुकान तुम्हाला माहितच आहे कशाचे, कृषी केंद्र चालवतो तुम्ही गालट. माझं इथे 9वी पर्यंत शिक्षण झालंय आणि काही काळानुसार मी औरंगाबादला स्थायिक झालो. मुलांना मुलगी 10वीला, मुलगा 7वीला. सैनिक स्कूलमध्ये नेवाशाला आहे आणि मी हार्मोनमध्ये जॉब करतो. स्टेजवर बोलण्याचा पहिलाच प्रसंग माझा या वैयक्तिक किती मुलं मी पूर्ण मुलं स्वतः प्रत्येकाला मी तोंड देऊ शकतो, पण आता माईकवर बोलण्याची माझी जास्त हेच नाही, म्हणजे बोललोच नाही आतापर्यंत. तरी मी माझा परिचय, मी भरमध्ये बारको ढाकणे कंडारी. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. माझी मुलगी साईबाबा मारुतीला आहे, बाबाला आपल्याला शाळा ते काय असतं मुली सोबत मुली मी म्हणलं शाळेत ॲडमिशन घ्यायला मी बोललो पण होतो. असं आता माझा परिचय द्यायचा म्हणजे मला थोडंसं म्हणजे मला सगळ्यांनी ओळखावं अशी माझी अपेक्षा आहे.
फक्त हे पाहुणे मंडळी याला माझा परिचय देणं गरजेचं आहे मला. देणं योग्य ना सर? तर माझं नाव सांगतो तुम्हाला, परमेश्वर भगवानराव खांडेबराड. म्हणजे माझं कसं आहे, छोटा पाकिट बडा धमाका. मी 10वीला सगळ्यात कमी उंचीचा माणूस. मग आता आज माझं 10वीला इथं शिक्षण झालं. त्याच्यानंतर मी बदनापूरच्या पाथेकर कॉलेजला 11वी ते 12वी शिक्षण केलं. त्याच्यानंतर काही घरगुती कारणास्तव मी माझी शेतीचा उद्योग निवडला. पण आज माझ्या मैत्रिमंडळीला सांगायचं म्हणजे माझा जे मोवरचं जे करिअर आहे त्यांना अगोदरच माहिती, ते जे म्हणतात की बा जे तुला जमलं ते आम्हाला जमलं नाही कोणाला, त्याची आजी मला प्रतिक्रिया आहे. पण माझं म्हणजे माझी सासवाडी पण ही दिल्लीची आहे आणि मी इथंच राहतो. म्हणजे मी बाहेर गावाचा होतो पण मग आता इथंच राहतो आणि आता व्यवस्थित चालली फक्त आता. आणि माझ्या एक म्हणजे एक मोठा मुलगा आहे आणि छोटी एक मुलगी आहे. मुलगा ह्या शाळेत 10वीला आहे आणि ह्या शाळेत 8वीला आहे. त्या दिवशी मी सरांना निमंत्रण देण्यासाठी शाळेवर आलतो, त्यांना परिचय करून दिला आणि त्यांना आता हे बाकी सरांना इतका आग्रहाने निमंत्रण. जमपुरी माझं शिक्षण या शाळेत 8वी ते 10वी झालेलं आहे आणि मी सध्या शेतीच करतो. मला 2 मुलं आहे. आपलं एक मुलगा आहे, 2 मुली आहे. मुलगा ह्या शाळेत 9वीला आहे. हा, मुलाचं नाव कार्तिक संजय शिंदे. मी शिवाजी बाबूराव सोरमारे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा उज्जैनपुरीला झालं आणि माध्यमिक श्री संत तुकाराम विद्यालय ऐक नाही, संतांच्या भूमीत होतो मी इथं म्हणजे. आणि 12वीचं एज्युकेशन माझं JS कॉलेजला झालं. ग्रॅज्युएशन पण तिथं झालं. आणि माझं अध्यापक विद्यालयाला मी संजीवनी अध्यापक विद्यालय तिथं माझं DEDसाठी मी अप्लाय केला. परंतु मी ते रिझाईन केलं कारण माझी आवड तिथं नव्हती, मला शेती करायची होती. आणि मी DED रिझाईन करून मी शेती केली. आमची सगळी जिरायती शेती होती, 40 एकर जवळपास. सगळी शेती मी सिंचनाखाली गेली आणि आज माझ्याकडे 10 एकर द्राक्ष आहे, 5 एकर सीताफळ आहे आणि ड्रॅगन फ्रूट 2 एकर आहे. म्हणजे असं जवळपास माझा आय सोर्स चांगला आहे आणि खूप सॅक्रिफाय आहे. जे समर्पणाने मी जे काम करतो ना त्याच्यात मी खूप आनंदी आहे. हा माझा छोटासा परिचय. आपण पुढील जी आपली ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामुळे व्यासपीठावर उपस्थित असलेले शिक्षक वृंद व समोर उपस्थित असलेले सर्व या बॅचचे सर्व विद्यार्थी व या ठिकाणी आलेले सर्व भावजी वर्ग. तर या गेट टुगेदरचा कार्यक्रम म्हणल्यानंतर मला आज बरेच काम होते पण बायकोनी सांगितलं नाही या ठिकाणी यावं लागेल. म्हटलं पुढचं जर व्यवस्थित जायचं असेल तर आज आपल्याला एक दिवस देणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीनं मग या ठिकाणी असंख्य कामं सोडून, कारण आमची जी संस्था आहे पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था, आदरणीय महामहिम राज्यपाल हरिभाऊजी बागडे राणा यांच्या संस्थेमध्ये मी गेली 20 वर्ष या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून कार्य करत असताना आमच्याकडेही दर रविवारी म्हणजे असं होतच नाही की गेट टुगेदर राहत नाही. पण मी तुम्हाला विनंती करेन, बऱ्याच जणांना पटेल पटणार नाही, कारण हे होत असताना आपण शाळेसाठी सुद्धा आपल्याला ज्यांची वेळ परिस्थिती आहे शाळेसाठी सुद्धा आपल्याला काहीतरी द्यावं लागतं, देणं आहे. या हेतूने आपण शाळेविषयी काहीतरी देणं आहे. आणि येणारे जे नवीन मुलं त्या ठिकाणी असतात त्यांच्यासाठी आपण छोट्या छोट्या काय व्यवस्था निर्माण करू शकतो. कारण आमच्याकडे आम्ही हा एक आयामच स्थापन केलेला आहे. माझे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या सहयोगाने खूप म्हणजे आमची जी संस्था आहे आदरणीय महामहिम हरिभाऊजी बागडे नाना ते शाळेच्या संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह असतात. पाहुणे कंपनी त्यामुळे तुम्हाला विद्यार्थी म्हणावं का विद्यार्थी म्हणून तेच कळत नाही. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, तर आजचा दिवस जो आहे याच्या अगोदर पण आपलं 8-9चं कार्यक्रम झालेला आहे. 8-2008 ते 2009चा. पण त्या कार्यक्रमाला योगायोगाने आम्हाला येता नाही आलं. पण हा जो कार्यक्रम आहे याच्यासाठी जवळपास 20 वर्षापासून प्रयत्न करतो. तुम्ही 20 वर्षापासून प्रयत्न करतो तो खऱ्या अर्थाने आज माझ्या मनासारखं आज झालं. तर याच्या अगोदर प्रयत्न केला आम्ही, आमच्या शाळेत आम्ही चर्चा पण केली, पण त्याला म्हणावं असं काय यश आलं नाही आम्हाला.
आणि तो कार्यक्रम होता राहिला, तर त्या मुलांनी मला वाटतं 2 महिन्यापूर्वी कार्यक्रम केला एक, आणि आज आपला हा कार्यक्रम. तर अतिशय आनंद झाला मला की हा कार्यक्रमाने कसा असं वर्षाच्या वर्षाला कार्यक्रम व्हायला पाहिजे. याच्यामधून तुमच्या गाठी भेटी होतात, विचाराचे आदान प्रदान होते, कोण कसं वागतं, कोण कसं राहतो, कुणाची मुलं काय करतात, आपली मुलं काय करतात, आपल्याला त्याच्यामध्ये काय करतात, चर्चात्मक आपण विषय. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आपला शाळेमध्ये कार्यक्रम होतो, आत्ताच कुबेर सरांनी सांगितलं की खरं आपलं कर्तव्य असतं की आपण ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचं आपलं काहीतरी देणं लागतं. तसे त्या शाळेसाठी आपण 1 रुपया का होत नाही, आपण त्या शाळेसाठी आपण काय. तर यासाठी मी तुम्हाला विनंती करेल सगळ्यांना की पुढच्या वेळेस ज्यावेळेस कार्यक्रम होईल 10 वर्ष नको, पण कारण त्यावेळेस खरं सरपंच राहणार नाही. आम्ही तर नाहीच आता. तर विचार करा, आणि तुम्ही ज्यावेळेस सुरुवात कराल तुमच्यापासून, तर मला वाटतं भविष्यात तसं चालू राहील ते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुमच्याच विचारात आपली संत तुकाराम शाळा तुमच्या डोक्यातून गेली 20 वर्षापासून. तर तुमच्या गावात तसं वातावरण बनलं, आसपास पण तसं वातावरण बनलं, आणि पाहता पाहता संत तुकारामपासून तुम्ही आणि ते इतर विद्यार्थी पालक लोकसुद्धा इथून काय झाले जायला लागले, आणि त्याचे परिणाम असे झाले. आता आम्ही अनुभव घेतला. ज्यावेळेस मी होतो इंग्लिश मिडियमला जेवढे बदनापूरला पोरं गेलेले आपली इथली, तर ह्या पोरांमध्ये पाहिजे तेवढी काही प्रगती झाली नाही. त्यावेळेस मी हुशार पोरांना जास्त मारायचो. हुशार पोरी आणि हुशार पोरं का बरं, आणखी जोरात पळाली पाहिजे. मिडियम पोरांना कमी मारायचो मी, कारण यांनी शाळांनी सोडली पाहिजे आणि यांच्यासोबत चालले पाहिजे. पोरांकडे लक्ष होतं माझं की पळूनही नाही गेले पाहिजे आणि अभ्यासात राहिले पाहिजे. तर असं माझा ते हिशोब होता, आणि त्याप्रमाणे मी तो करायचो. आज मला सुद्धा वाईट वाटतं ते की या पोरांनी मी इतकं मारायचो. पण दुसरी एक भावना अशी आहे की तुमच्यासारखे भेटले की सर तुम्ही आम्हाला मारलं तर त्याचा फास झाला, तेव्हा समाधान वाटतं की बरं झालं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी, आता मुलांना सांगतो मी की पहिल्यांदा काय करा, तुम्ही तुमच्या आईवडिलांना चांगल्या प्रकारे जीव लावा, की जेणेकरून काहींच्या आईवडिलांचे एवढे हाली बेकार आहेत की त्या आईला वडिलांना शेजारच्या घरात राहावं लागतं. त्यांना तुमच्याकडं संडास पण त्यांना ते वापरता येत नाही. तुमच्याकडं बाथरूम आहे पण तुमच्या आईवडिलाला ते वापरता येत नाही. इतके हाल त्या आईवडिलांचे करू नका, कारण तुम्हाला सुद्धा उद्या त्याच चाकरीतून जाणं आहे. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, तुमच्या आईवडिलांना पोरींनी सुद्धा आपल्या सासू-सासऱ्यांची जीव लावा. तुमचं कर्तव्य आहे ते, मुलांचं सुद्धा कर्तव्य आहे. जसं आपल्या मुलाला आपण कडेवर घेऊन फिरतो, त्याला चॉकलेट म्हणलं चॉकलेट, बिस्किट म्हणतं बिस्किट, पिक्चरला म्हणतं पिक्चरला घेऊन जातो. मग त्यावेळेस तुमच्या आईवडिलांना तुमच्यासाठी केलं नाही कधी, मग तुम्ही आज त्यांची म्हणजे एवढी परिस्थिती का करता. दुसरा मुद्दा असा की तुम्ही आत्तापर्यंत निर्व्यसनी आहात, खूप आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे आनंद झाला मला. इथून पुढेही व्यसनी म्हणू नका, व्यसनी म्हणू नका. आणि आपल्याला जे जमलं नाही, आता काही बरेचसे जवळपास मला वाटतं 70-80% मुलं शेतकरीच नाही का, तर त्या मुलांनी सुद्धा चांगलं करिअर केलं त्यांचं. त्या शेतीमधून काय होत नाही, त्यांनी चांगलं नावारूपाला शेती आणली आणि आज कमी नाही ती. पण त्या मुलांनी आता काय करायचं आहे, ती अपेक्षा आपल्या मुलांकडून मिळवायची. कळलं का, आपल्या मुलांना खूप शिकवा आणि आपल्या मुलाकडून काय करा ती मिळवा. मला एकच आठवतं की मी ज्यावेळी शाळेत होतो, आमचं 11वी 12वी सायन्स असल्यामुळं कधी ग्राउंडवर जाता नाही आलं मला. ग्राउंडपासून आम्ही वंचित राहिलो. पण खरा आनंदही झाला मला की हे मुलं मी घेऊन म्हणजे इथं मला खेळाचं शिक्षण असल्यामुळं माझ्याकडे काम आलं ते खेळाचं. तर ते मुलं मी तालुका पातळी जिल्हा पातळीवर घेऊन गेलो, तर त्याचं खूप समाधान झालं मला. तर त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा काय करा, तुमच्याकडून जे शक्य झालं नाही माघार घेऊ नका आणि आपली मुलं चांगली शिकवा, चांगले नावावर आलं पाहिजे असं काहीतरी करा. की त्यातून आपले कर्तव्य ऑब्लिगेशन काय असले पाहिजे आपले, आहे की नाही. आपण म्हणजे म्हणतो आपण कर्तव्याप्रती तर जागरूक आहे की नाही, हक्काप्रती जागरूक आहे, हक्काप्रती जागरूक आहे, पण कर्तव्य आपण विसरलो आहे की नाही. आणि सरांनी आपल्याला ही जाण करून दिली. संदेश प्रथम संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध महाराष्ट्रभर प्रबोधनाचे सिंचन करणारे जगद्गुरु
असा तेथे साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असे आम्हाला प्रयत्नवाद शिकवणारे जगद्गुरू तुकाराम महाराज आणि आपलं स्वराज्याचं स्वप्न दाखवणारे राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आणि ते साक्षात निर्माण करणारे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांनी ते पुढं नेऊन सांभाळ केला असे संभाजी राजे आणि विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले आणि सर्व अनर्थ एका अविद्येने केले असा आपला शिक्षणाचा सर्व प्रभाव तुमच्या मुलावर पडेल आणि त्यामुळं ती पुढची पिढी आपली बर्बाद होईल. त्यामुळं जसं एखादं झाड आहे, त्या झाडामध्ये एखादं टायर टाकलं लहान असताना आणि ते मोठं झाल्याच्या नंतर आपल्याला ते टायर आपल्याला काढता येणार नाही, तसाच मग तुमचा त्या मुलावर संस्कार पडतात आणि योग्य संस्कार पडतात. मला भूतकाळ जास्ती आवडतो. वर्तमानमध्ये आपण वर्तमानाच्या गोष्टी करतो, भविष्यामध्ये घडेल किंवा घडणार नाही त्या गोष्टी, पण भविष्य काळामध्ये घडून गेलेल्या गोष्टीचा मला आनंद आहे. आणि विद्यार्थी मित्र आणि आलेले लाभलेले पाहुणे जावई बापू यांना या ठिकाणी आले, वेळात वेळ दिला, आमच्या शाळेची अवस्था बघितली, ती शब्दातून बाहेर आली. परंतु प्रत्येक घरामध्ये या गोष्टी असतात, काही जास्त असतात, काही कमी असतात, पण त्या मांडल्याशिवाय पूर्ण होत नाही. तसं जे गोष्टी मला मांडायच्या होत्या त्या आमच्या जावई बापूने या ठिकाणी मांडल्यात. त्याचबरोबर पलीकडे पत्ते खेळणाऱ्यांनी तो आम्ही त्याच्यात चेक केलं, फक्त त्याचं शर्ट दिसलं, पण म्हणलं जाऊ दे, आपण त्याचं नाव घेऊ नये आता. त्याच्यानंतर काही हात लावला नाही. फक्त आम्हाला तेवढी मदत करा, ती मदत तुमच्याकडून असावी अशी मी अपेक्षा बाळगतो. तुम्हाला एवढाच प्रश्न मी तुमच्या समोर टाकणार आहे. खिडकी आणि काही पत्रे फाटलेले आहेत, तेवढा खर्च तुम्ही शाळेसाठी द्यावा अशी मी त्या ठिकाणी विनंती करतो. आणि एक तुमचा मित्र म्हणून समजा, तुमचा मोठा भाऊ म्हणून समजा, तुम्ही मला मदत करावी अशी मी तुम्हाला विनंती करतो शाळेसाठी. आणि तेही माझ्याजवळ पैसे द्यायचे नाही, तुमच्यातलाच एकदम कोणीतरी ठरवा, त्याच्याजवळ पैसे जमा करा, जे लागतील ते. उरलेले पैसे तुम्ही तुमचे घेऊन टाका, पण स्वतः करा. एवढी माझी जर मागणी पूर्ण केली तर तुम्ही माझी धनसंपत्ती, माझं धनसंपत्ती म्हणजे तुम्ही म्हणजे माझी धनसंपत्ती. जे मुलं सक्सेसफुल झालेत, जीवनामध्ये यशस्वी झालेत, आई वडिलांना काहीही लागत नाही, आई वडिलांना तुम्ही काय करतात त्याच्यात ते खुश असतात. आणि दुसरी गोष्ट सांगायची होती मला, की आपण ज्या घरामध्ये असतो किंवा आपले आई वडील असतात ते खरे आपले देव असतात. बरेच वर्ष झाले सर मी कधी स्टेज शेअर नाही केलेलं आहे, त्यामुळे आता कॉन्फिडन्स तसा नाही, आता हे झालेलं आहे. तर माझ्यातर्फे मी जेवढं होईल तेवढं त्या हिशोबाने खरंच सर आपण जसे म्हणले तर 5,100 रुपये जमा करून देतो. बाकी सुद्धा सर्वजण जमा करतील ही मी खात्री घेतो. त्यात सोमीनाथ आघाडीवर राहील. बाकी सर्व जमलेल्या मित्रांचे हा ना, बाकी सर्व मित्र आणि मैत्रिणींचे खूप आभार इथं आल्याबद्दल. धन्यवाद. एवढं प्रेम विद्यार्थिनीचं बघितलं, न सांगताही असं काही बोला असं वाटत होतं. म्हणजे आता एक प्रसंग असा होता की प्रायव्हेट शाळा किंवा महानगरपालिका ह्या दोघा शाळांमध्ये कॉम्पिटिशन चालतं की कोणत्या शाळेचा विद्यार्थी किती सक्सेस आहे. आता तुम्ही नेहमी बघितलं ना, प्रायव्हेट शाळेतून जे निघणारे विद्यार्थी असतात त्यांची आपल्या आमंत्रणास्तव सर्वजण आलात, वेळ दिलात, त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि सर तुम्ही जसं म्हटले की मदतीचा तर आम्ही त्या गोष्टीचा नक्कीच पॉझिटिव्हली विचार करू आणि आमच्या पद्धतीनं जे काय देता येईल ते आम्ही नक्कीच देऊ. राहिला विषय मला फक्त एकच बोलायचं, मनोगत व्यक्त नाही करता आलं, फक्त एकच मिनिटं बोलते, ऐका फक्त सर्व.
शाळेचं कोणतरी बोललं की शाळेचा दर्जा सर आम्ही तुमच्याच जे आमचे बाळकडू आहे की जे आमचं मूळ बेस आहे तो तुमचाच आहे. माझी मुलगी ठाण्याला शाळेत जाते, 1.5 लाख फीस आहे सर. त्या शाळेतही 2 आणि 2 4च आहे. आपल्या शाळेतही 2 आणि 2 4 आहे, फक्त 2+2 बनतात, तिथं 2 आणि 2 अधिक 2 आहे. आणि आता माझी मुलगी एवढी फ्लुएंट इंग्लिश बोलते सर की विचारणे माझ्यापेक्षा चांगली बोलते. पण याचा अर्थ ती हुशार आहे असं नाही होत. याचा अर्थ फक्त तिला इंग्लिश भाषा येते. ज्याला इंग्लिश येत नाही याचा अर्थ असा नाही की त्याला काही येत नाही. इंग्लिश येत नसतं तर दुसरी भाषा येते, एवढंच आहे. पण आपल्या भागात ज्या पद्धतीचं सुरू झालंय की इंग्लिश मिडियम किंवा इंग्लिश आले म्हणजे खरंच खूप हुशार, तर ते मला असं वाटतं की ते नाही, ते चुकीचं आहे. आणि ज्या पद्धतीने आपण मेंढर सारखे पोरं याच्यामध्ये बसून बसमध्ये पाठवतो ते बघून मलाही कधी कधी वाईट वाटतं की फक्त लूट आहे, दर्जा अजिबात नाही. सर तुम्ही वेल क्वालिफाईड आहात, कोणी BEd आहात, कोणी, आणि अनुभव भरपूर आहे. तिथं शिकवणारा मी कोणाबद्दल वाईट कॉमेंट नाही करत, पण तिथे शिकवणाऱ्यांचा दर्जा, त्यांचं क्वालिफिकेशन, त्यांचा अनुभव आणि तुमचा अनुभव फार मोठा फरक आहे. हे ज्याला कळतं त्यालाच कळावं. आणि राहिला प्रश्न तर आपले जे जुने काही आहेत ज्यांना मी ओळखतो सर, ते कधीच त्यांच्याबद्दल कोणालाही शंका नाही. पण शाळेच्या पण काही बाबतीत आहेत की जिथं शाळा थोडीशी उदासीन दिसते. शाळेने त्या बाबतीत, शाळेचं जे नेतृत्व असेल त्यांनी थोडंसं त्या बाबतीत पॉझिटिव्हली वातावरण निर्माण करणं त्यांचं कर्तृत्व आहे. आज जर ते कार्यक्रमाला जर असते तर थोडंसं बरं वाटलं असतं आम्हाला की आहेत, नेतृत्व जर असतं तर आम्हाला बरं वाटलं असतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी सर्वांमध्ये गेली असती. त्यातूनही आम्हाला जो समन्वयाचा अभाव दिसला. पण ठीक आहे सर, तो पार्ट अँड पार्सल ऑफ प्रोफेशन किंवा जॉब आहे. पण तरी तुम्ही आलात सर, आमचं जे खास तुमच्यावरतीच प्रेम होतं त्यामुळे तुम्ही आलात, आम्हाला मनापासून आनंद आला. तुम्ही सर्वजण आलात, मुली वेळात वेळ देऊन काढायला, भाऊजी मंडळी आमची आली, महावीरही लेट का होत नाही. सर ऍक्च्युअल मध्ये एक सांगू इच्छितो, जसं बेडकीचं ऑपरेशन गीते सर करत होते तसं कुठल्याही शाळेत ऑपरेशन करू शकत नाही. आणि जे पाडे मुरकुट सर शिकवत होते तसं कुठेही पाडे शिकू शकत नाही. आणि जी हिंदी खरात सरांची होती तशी आजपर्यंत हिंदी कुठेच नाहीये. आणि सर क्लासमध्ये AC असली, एकदम डिजिटल कीबोर्ड, डिजिटल बोर्ड असले किंवा ते एकदम असं असलं तर मुलं खूपच हुशार होतात असं बिलकुल नाही आहे. मुळात काय की जे लॉजिकल एज्युकेशन आहे की समजणं महत्वाचं आहे आणि त्यातूनच पुढे जातं. आपल्याकडे बरेचसे मुलं खूप हुशार होते. आपल्या वर्गातली वंदना असेल, मनीषा असेल, करुणा असेल, मंदगिनी होती. पण पुढं शिक्षणाचा अभाव किंवा घरच्यांची परिस्थिती या सगळ्या गोष्टींमुळे त्यांना पुढे जाता नाही आलं. नाही तर माझ्या माहितीप्रमाणे असे हुशार विद्यार्थी खूपच होते. भरतही होता, शिवाही होता. पण परिस्थितीमुळे म्हणा की आपल्याकडे तेवढं अवेअरनेस कमी असल्यामुळे ह्या गोष्टी होतात. पण पुढच्या पिढीला नक्कीच मला विश्वास आहे की माझे मित्र त्यांना शिकवतील. आणि वाल्मिकचाही मला ऐकून आनंद वाटला की त्याचाही मुलगा ग्रॅज्युएशन करतो आणि तो प्रोत्साहन देतो. तर सर्वांनी आपल्या पुढच्या पिढीलाही चांगल्या पद्धतीने घडवा. आणि एक जाता सांगतो की असं जरुरी नाही की इंग्लिश मीडियममध्ये शिकावं. मराठी मीडियम खूप चांगली शाळा. मातृभाषेत सगळ्यात जास्त कुठली भाषा समजत असेल तर मातृभाषा. मातृभाषेपेक्षा कुठल्याच भाषेत आपल्याला ज्ञान जास्त ग्रहण करता येत नाही. आणि सर बोलले की आम्ही सेमी इंग्लिशचा प्रयत्न करू, ते गरजेचं आहे सर. कारण पुढचं जे शिक्षण आहे बहुतेक ग्लोबल लँग्वेज इंग्लिश आहे. थोडीफार अभ्यासापुरती समजली बस झाली. इंग्लिश नंतर कम्युनिकेशन हळूहळू डेव्हलप होत जाते सर. आपण आलात त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आता फोटो घेऊया, त्यानंतर आपण एक जेवण करूया आणि त्यानंतर क्लासमध्ये 5-10 मिनिटं आपण फोटो सेशनसाठी यावं अशी माझी सर्वांना विनंती आहे.